स्वागत आहे नवीन एपिसोडमध्ये. कालचा लेग वर्कआउट एवढा मस्त होता ना. आज लेग फुल सोर आहे. आज आहे चेस्ट अँड शोल्डर. भेटू पहिल्या वर्किंग सेटला. पाठीमागच्या वेळी मला आय थिंक इन्क्लाइन डंबल चेस्ट प्रेसला किती गेलं तर आय थिंक 7 का 8 गेलं तर. आज मी 9 to 10 ट्राय करणार. फेलियर. पहिलं वर्किंग सेट असणार आहे 25 kg ना. पाठीमागच्या वेळी 7 गेलेले, त्यावेळी 8-9 ट्राय करणार. एक वॉर्मअप सेट बाकी आहे, सो वॉर्मअप सेट घेतो आणि फेलियरपर्यंत 25 kg. पहिला वर्किंग सेट झाला. पाठीमागच्या वेळेस 7 गेलेले, त्यावेळी 7 भेटलेत. दुसरा सेट पण घेतला मी, त्याच्यात 7 भेटले मला. आता अजून एक लास्ट सेट, परत एक मशीन चेस्ट प्रेस आणि पॅकडेक फ्लाय. चेस्टसाठी हे असणार आणि इन्क्लाइन डंबल प्रेस शोल्डरसाठी आणि लॅटरल रेजेस. जमलं तर आय थिंक एक मशीन, एक नाही तर 2 सेट मशीन शोल्डर प्रेसचं पण घेणार. ओव्हरहेड डंबल प्रेस 20 kg. पाठीमागच्या वेळी 7 गेलेले, त्यावेळी 8 रॅपला ट्राय करणार, जातील तेवढे. स्लिप आज जरा व्यवस्थित नाही झाली, बघू. एनर्जी थोडी डाऊन आहे पण ट्राय करणार. एनर्जी डाऊन असले तरी आपण पाठीमागच्या पेक्षा एक रेप बीट केला. पाठीमागच्या वेळी 7 गेलेले, आता 8 गेलेत. लास्टचं 2 सेट मी 17.5 kg घेणार, जातील एवढे. पाठीमागच्या वेळी मी नोट्समध्ये चेक करतो होते गेले. सो मशीन चेस्ट प्रेस पाठीमागच्या वेळी 36 kg घेतलेलं, म्हणजे जास्त 10+ रेपिटेशन होते. सो वेट इन्क्रीज केलं आहे 42 kg. 3 सेट फेलियर.
चेस्टचा वर्कआउट झालेला आहे. आता फक्त लेटरल रिजेस बाकी आहेत. 5 सेट फेलियर पर्यंत. आजचा वर्कआउट डन झालेला आहे. पंप चेक करतो. चेस्ट डे दिवशी जे पंप येतात ना भाई बघायला लई मजा येते. सो लेट्स चेक पंप. ट्रेन पण नाही करत मी. जेनेटिक्स लेट्स गो.